तर हा आहे तुमच्यासाठीचा तिसरा प्रश्न. तारे जमीन पर या चित्रपटामध्ये आमिर खानने भूमिका केलेल्या व्यक्तिरेखेचं नाव काय होतं? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 राम शंकर निकुंभ, पर्याय क्रमांक 2 राम शंकर निकम, पर्याय क्रमांक 3 राम शंकर निगम आणि पर्याय क्रमांक 4 राम शंकर निकालजे. तिघांची उत्तरं माझ्याकडे आलेली आहेत आणि या प्रश्नांचं तिघांचे उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 राम शंकर निकुंभ. आणि सगळ्यात आधी उत्तर दिले अंकुशने, त्यामुळे नशिबाचा कौल आजमावायची संधी अंकुश तुला मिळते. ही 4 पानं इथे ठेवलीत, त्यातलं कुठलंही एक पान निवड. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. हे पान तुझं, हे तुझं पान. मला सांग तुझा नशिबावर कितपत विश्वास आहे? 10% आणि 90% मेहनती. साथ दिली आहे तुला नेहमीच नशिबाने? हो असं म्हणायला हरकत. टचवूड. मला अजून आठवत आहे की जेव्हा आम्ही स्पर्धा वगैरे करायचो. तू काय म्हातारा झालास का अजून आठवतंय स्पर्धा करायचो? म्हणजे गेल्याच वर्षी जेव्हा स्पर्धा करायचो त्यावेळेला कॉम्पिटिशन जेव्हा व्हायच्या राज्य नाट्याच्या, त्यावेळेला नेहमी त्या व्हीटीच्या ग्राउंडवर आम्ही जायचो आणि बघायचो कोणाकोणाला प्राईज मिळायचे. त्यावेळेला तर दरवर्षी फक्त लेडीजमध्ये, स्त्रियांमध्ये जे प्राईज मिळायचं ते फक्त निर्मिती त्यांनी मिळायचं. हो, तुम्ही जी आता ऍक्टिंग सुरू केली ना त्याच्यावरून मला लगेच आठवलं. तुझ्या नशिबाचं कौल आहे विदूषक. बरं आता तुला काय करायचंय? आता परत 3 पर्याय आहेत. जोकर म्हणजे 3 पर्याय. आता काय? 10 खेचा 10 अधिक 10 वजा 10. काय हवंय तुला? ए प्लीज आता गेम जरा छान कोणातरी खेच ना, कोणाचे तरी झी कडून खेच. खेचायची ना. ओके. प्लस 10 अधिक 10. ठीक आहे, तुझ्या खात्यात 10% जमा होत आहे. क्या बात आहे. बरं आता आपण प्रश्न विचारला होता तारे जमीन पर या सिनेमाविषयी. पाहिला असेलच तुम्ही, त्यातले शाळेतले दिवस, हॉस्टेलचे दिवस. बरं तुला काय वाटतं? मला आमच्या शाळेत होते कुलकर्णी सर. हा, तर मी नेहमी त्यांचं नाव विसरायचो. मला लक्षातच यायला का बोलणार यांचं नाव काय, नेहमी विसरायचो. तर आमच्या एका मित्राने सांगितलं की लक्षात ठेव, महाराष्ट्रातल्या कुठल्याही शाळेत एक नाव मात्र रेग्युलर असतं, ते म्हणजे कुलकर्णी. आयुष्यभर लक्षात ठेव. म्हणून तुला ते आजता तसा कुलकर्णी डोळ्यासमोर आला आणि तो कुलकर्णी सर. कुठल्या शाळेत होतास तू? परळला आमची BST कॉलनीच्या बाजूला म्युन्सिपल स्कूल होती तिथे. बर. आणि काय असं तेव्हा काही स्वप्न होतं? मी नाही अजिबात नव्हतं. Acting करणार. एकच मी जिथे राहत होतो राजकमल चाळीमध्ये, त्याला लागून आमचा राजकमल स्टुडिओ होता. बरोबर. तेव्हा फक्त आम्ही, म्हणजे मी अगदी सांगेन तर झुंज चित्रपटाचं शूटिंग चालू होतं आणि त्यांना शाळेतली मुलं पाहिजे होती. मग ते आमच्याच शाळेतली मुलं बोलवत होती. तर माझा भाऊ मला पाठवत नव्हता की नाही पहिला अभ्यास करते, काय तिथे काय वगैरे. मग कळलं की तिथे 2 रुपये मिळतात. मग जाऊन त्या शाळेत आम्ही 2-3 दिवस बसत होतो. पण आम्ही बोर व्हायचे, काय कसली फालतू शूटिंग चालले वगैरे असं उगाच वाटायचं. पण त्यावेळेस वाटलं होतं की आपण या लाईनीत येऊ आणि कायच वाटलं नाही. त्या काळात आपल्याला 2 रुपयाचं काय मोल होतं निश्चित हे पण खूप महत्वाचं आहे. म्हणजे तेच टेन्शन घेऊन इथे बघतो काय. अंकुश तू सांग. मी आर्यन भट शाळेत होतो. परेलला आहे ही शाळा. आमच्या शाळेत काटदरे सर होते, डिमेलो सर होते. ते मला अजूनही लक्षात आहे. ज्यांनी आम्हाला शिस्त लावली बेसिकली. कारण NCC मध्ये होतो आम्ही आणि NCC मध्ये एकदा आमचा कॅम्प गेला होता. तर त्या कॅम्प मध्ये एक वेळ अशी होती की विहिरीजवळ सगळेजण आंघोळ करत होते, सगळी मुलं सगळीजण.
तर एक बादली चुकून खाली पडली. तर त्यातल्या त्यात मी जरा हे म्हणून मला सगळ्यांना सांगितलं की अंकुश तू जा म्हणून. तर मी खाली उतरलो, पायऱ्या धरून बिरून सावरत उतरलो, खाली पोचलो, बादली घेतली आणि वर बघितलं तर कोणच नव्हतं, सगळे गायब झाले. म्हणजे गेले कुठे, मी हाका मारतो, मी हळूहळू कसा तरी वरती चढून आलो. तर मला लक्षात आलं की सर आले होते, ते उभे होते, म्हणजे बाकी सगळे पळून गेले. नंतर मी बंदूक घेऊन असं धावत होतो आणि सगळे बघत होते लांबून. काही खूप छान छान आठवणी आहेत. पण म्हणजे शाळा एन्जॉय करावी, ते दिवस पुन्हा येणार आहे मला माहिती आहे. प्रत्येक गोष्टीत आपल्याला त्यावेळेला असं वाटत होतं अरे मी मोठा का होत नाहीये, हे सगळेजण मला छोटा का समजतात, मला कळतं सगळ्या गोष्टी, असं सतत वाटत होतं. आता मोठा झाला तर वाटतं की आता परत एकदा ते दिवस आठवायला लागतात आपल्याला की अरे आपण छोटं असायला हवं होतं. असायला हवं. सिद्धू, मी 88ला मुंबईला आलो. मी गावी होतो. मी माझं 1ली ते 4थीचं शिक्षण शिवडीला म्युन्सिपाल्टी शाळेत झालं. त्याच्यानंतर म्हणजे मी आणि माझ्या भावाबरोबर जायचो त्या शाळेत. त्यामुळे दादा, ती 7वी पर्यंत शाळा असते म्युन्सिपाल्टी, मग त्यांना दुसऱ्या शाळेत जावं लागतं. त्यामुळे दादा 7वी पास झाला, मग मी शिफ्ट झालो सरस्वती हायस्कूलमध्ये. म्युन्सिपाल्टी शाळेत आमची 12ची शाळा असायची, संध्याकाळी 5ला सुटायची. सुटताना पाव वाटायचो आम्ही. म्हणजे ते पाव देतात ते स्लाइस ब्रेड, आणि आम्ही वर्गातले ते म्हणा, आणि त्यातनं कडक पाव कोणाला मिळणार, कारण वरती टार्गेट मुलं, टार्गेट आणि उत्साही मुलं, त्यामुळे ते कडक पाव वगैरे आम्ही आम्हाला ठेवायचो. कारण तो पहिला आहे ना वरचा आणि खालचा कडक पाव, ते ज्याला मिळेल तो खुश ना. तर आम्ही वाटायला मग आम्ही ते कडक पाव सोंग मध्ये आणि मला 2 त्याला 2, त्याच्यावरून म्हणजे या सगळ्या गोष्टी खूप एन्जॉय केल्यात शाळेतच. म्हणजे मला आता 5वीतली कविता, मी काही हुशार नव्हतो, बॅक बेंचरच होतो, पण त्या काही गोष्टी मी माझ्याच पद्धतीने आतापर्यंत माझ्या लक्षात आहे. म्हणजे माझ्या 10वीची कविता एक पाठ आहे आत्ताही. बरं, ती कशी लक्षात राहिली याचाही किस्सा सांगतो. की नाही नदी, नाही नाला, नाही खळाळत पाणी, माझ्या गावाच्या पाण्याची आहे रीतच अडाणी. नाही मारीत मुसंडी होऊन या दबदबा, माझ्या गावाच्या पाण्याचा दूरवर दबदबा. नाही समुद्राची ओढ, नाही आकाशात झेप, नाही सोचवत त्याला फार दूरवर खेप. अशी ती कविता होती. बरं, ही आता ह्या कवितेला मी चाल लावली. तूच लावलीस? हा, हम्मा हम्माची. ते असं होतं की पाणी ये अशी म्युझिक आहे. नाही नदी, नाही नाला, नाही खळाळत पाणी, माझ्या गावच्या पाण्याची आहे रीतच अडाणी. पाणी 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 हे पाणी 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 पाणी. नाही मारीत मुसंडी होऊन या धबधबा, माझ्या गावच्या पाण्याचा नाही कुठे धबधबा. नाही समुद्राची ओढ, नाही आकाशात झेप, नाही सोसावत त्याला फार दूर वर खेप. पाणी 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 पाणी, ह्या सगळ्या गोष्टी हे सगळे किस्से आहेत. आणि शाळेमध्येच ह्या सगळ्या गोष्टी करता आल्या, कारण या सगळ्या गोष्टी अभिनय म्हणा, एकांकिका म्हणा किंवा काम म्हणा, हे सगळं तिकडूनच. ऍक्च्युली संगीतकार होणार होता असं दिसतंय. आज जर खरंच तुमच्या शाळेतले शिक्षक, शाळेतली काही तुमची मित्रमंडळी बघत असतील तर त्यांना खूप खूप अभिमान वाटेल तुमचा, की आपल्यातला एक मुलगा आज या स्तरावर पोचलेला आहे. या तिघांनाही त्यांच्या आयुष्यात चांगले ब्रेक मिळाले आणि त्यामुळे ते तिघेही आज सुपरस्टार आहेत. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आणि या चौथ्या प्रश्नाबरोबर 2 नियमांची भर पडणार आहे. म्हणजे आमचे नेहमीचे 2 नियम आहेत, तुमच्यासाठी 3 नियम आहेत, तिसरा एक अजून नियम आहेत. आमचे नेहमीचे नियम आहेत -10. म्हणजे जर तुमचं उत्तर चुकलं तर तुमच्या खात्यातून 10% वजा होतील. आणि दुसरा नियम आहे की सलग 2 उत्तरं चुकली तर तुम्हाला हा खेळ इथेच सोडावा लागेल. आणि तुमच्यासाठीचा तिसरा नियम आहे की जो या प्रश्नाचं उत्तर चुकेल त्याला जो या प्रश्नाचं योग्य उत्तर देईल तो एक शिक्षा देऊ शकतो. आणि जर तुम्ही तिघेही चुकलात तर मी शिक्षा देणार तुम्हाला. आणि तिघी बरोबर असतो तुम्हाला शिक्षा. अरे तुम्ही बाईंना शाळेत असं करायचात का रे सिद्धू? असं नाही, पण प्रेमाने आपल्या बाई करायच्या. बरं बाबा, तुमच्यासाठी. बरं ठीक आहे. हा आहे तुमच्यासाठीचा चौथा प्रश्न. अंतरिक्षात सर्वप्रथम कोणती भाजी पिकवली गेली? पर्याय क्रमांक 1 मिरची, पर्याय क्रमांक 2 कांदा, पर्याय क्रमांक 3 कोथिंबीर, पर्याय क्रमांक 4
बटाटा. भरत विचार करतोय. इथे कधी गेलो नाही वा. भाजी विकली आहे पण पिकवली नाही. तिघांनी उत्तर दिलेली आहेत. भरत काय उत्तर दिलेस? अरे सांग. नंबर 3 पर्याय घेतला. सिद्धू मी बटाटा कांदे आहे ते घाले हा, तुझ्या हा. डोक्यात. मला बटाटा ही भाजी खूप आवडते. बेसिकली मला आवडते ती. मलाही आवडते. माझ्याकडे बघून तुला पटत होत. आप बताने की जरूरत नाही वैसे. नाही ना पण बटाटा वाटलं बाबा की एक तर अंतरिक्षात तर तू भाजी पिकवली कोण बघायला गेलंय. अंकुश काय उत्तर दिलंय? बटाटा. बटाटा का? माहित नाही, असं वाटलं की बटाटा अशी गोष्ट आहे की लवकर उगत असेल, लवकर रिझल्ट देत असेल असं मला वाटलं. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बटाटा. आणि भरत या प्रश्नाचं उत्तर तू चुकलेला आहेस. त्यामुळे अंकुश आणि सिद्धू तुला जी शिक्षा सांगतील ती तुला विना तक्रार बाळावी लागेल. ही शिक्षा नाही, प्रेमापोटी सांगणार होतो आम्ही. कारण आम्हाला माहिती आहे की भरत एक गाणं जे म्हणतो ते खूप प्रसिद्ध आहे, लोकांनी खूप वेळा ऐकलंय. पण आम्हाला ते पुन्हा ऐकवायचं आणि पुन्हा एकदा सगळ्या तमाम रसिक प्रेक्षकांना ते पुन्हा ऐकायला आवडेल. गाणं मी अभ्यासावरच येतो म्हणजे ते गाणं बरोबर पटेल इथे. गुणिले भागिले सांगा बाकी खाली काय राहिले. वर्गात जे जे शिकवले ते आम्ही पेपरात लिहिले तरी परीक्षेमध्ये मी नापास कसा झालो. गुणिले. आता गाण्यातून विचारलं खाली बाकी काय राहिले? तेच बाकी बघतोय मी. राहिले 10%. हो. अंकुश तुझ्या खात्यात आहेत 50% आणि सिद्धू तुझ्या खात्यात आहेत 30%. आता पुन्हा एकदा 5वा प्रश्न नशिबाचा कौल. भरत जरा जपून खेळ. तुझं या आधीचं एक उत्तर चुकलेलं आहे. थोडस टेन्शन असंच होल्ड करा. हा आहे तुमच्यासाठीचा 5वा प्रश्न. जगात काळ्या रंगानंतर कोणत्या रंगाचे केस सर्वाधिक आढळतात? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 सोनेरी, पर्याय क्रमांक 2 तपकिरी, पर्याय क्रमांक 3 नारिंगी, पर्याय क्रमांक 4 लाल. तिघांनी उत्तर डिपॉझिट केलेली आहेत. अंकुश काय उत्तर दिलंय? तपकिरी. तपकिरी. नाही, काही असं काही कारण नाही. जे केस दिसले आतापर्यंत मला. ज्या केसेस दिसल्या असं म्हणायचं. हा वा वा वा. तर असं वाटतं की काळ्या रंगाकडे जवळ जाणारा रंग आहे. तर जनरली माणसाचे केस काळे किंवा थोडेसे तपकिरी असतात असं म्हणतात. कोणी अशी तपकिरी रंगाच्या केसांची होती? त्यांच्याकडे काय बघतोस? अच्छा, मला विचारलं. भरत तू काय उत्तर दिलास? तपकिरी. तुझं काय म्हणणं आहे? करेक्ट अंकुश. आपण जे जे आपल्या नजरेसमोर येतात एक काळे केस नंतर शक्यतो तो एक कलर जरा पटकन नजरेत येणार असतो. आणि सिद्धू काय दोघांनी तपकिरी दिली आहे. मी सोनेरीवर गेलो. जर जगात काळ्या रंगानंतर म्हटलं काळे सगळ्यांचे असतात त्याच्यानंतर सगळे फॉरेनर सगळे सोनेरी केसांचे असतात. म्हणजे जगात म्हटलं तर काळे सोडल्यानंतर सगळे फॉरेनर सोनेरी केसांचे असतात ना, गोरे गोरे सगळे. म्हणून माझं लॉजिक सोनेरी होतं. पण आता नाही, तू पण असशील कदाचित. कदाचित तुझंही बरोबर असू शकतं. नाही पण नाही मला कदाचित चुकीचं पाहिजे. मी कारण भरसर खेळले पाहिजे. भरसर तपकिरीच पाहिजे. तपकिरी प्लीज. बोले 10 कमी झाले तरी काय फरक नाही. हा. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 2 तपकिरी.